नमस्कार मित्रांनो, छापाकाटाच्या 10 जून रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा स्वतंत्र वर्धापन दिन साजरा। मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, जयंत पाटलांची मागणी। कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांचा नितेश राणेंना इशारा। राणेंविरोधात प्रकाश महाजनांनी दंड थोपटले। मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा। विंडीजचा क्रिकेटपटू निकोलस पुरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। आता पाहूयात बातम्या सविस्तर। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा स्वतंत्र वर्धापन दिन सोहळा साजरा। 10 जून रोजी राष्ट्रवादीचा 36वा वर्धापन दिन साजरा। मला पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदामधून मुक्त करा, माझ्या जागी नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची शरद पवारांसमोर मागणी। कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, राजकारणात प्रत्येकाने पातळी राखून बोलावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नितेश राणेंची कानउघडणी। राणेंविरोधात मनसे नेते प्रकाश महाजनांनी दंड थोपटले। धमक्या देणाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन मारून दाखवावं, प्रकाश महाजनांचं आव्हान। मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडणारं पुस्तक प्रकाशित। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची केलं पुस्तकाचं प्रकाशन। वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। अवघ्या 29व्या वर्षी निवृत्ती जाहीर केल्यानं क्रिकेट चाहत्यांना धक्का। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू, तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा। धन्यवाद।